महाराष्ट्रात उद्योग यावेत, पुणे मुंबई बाहेर ग्रामीण भागात उद्योगांची उभारणी व्हावी यासाठी भरत गीते यांची धडपड सुरू असते. महाराष्ट्रात गुंतवणूक व परदेशातील आधुनिक तंत्रज्ञान आणून करार झाल्यानंतर त्याचे प्रत्यक्ष उद्योग उभारणीत रूपांतर करणारे भरत गीते महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे राजदूत आहेत, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने तौरल इंडियाने टाकलेले हे महत्वाचे पाऊल आहे, असेही त्यांनी सांगितले. अॅल्युमिनियम सँड कास्टिंगमध्ये देशातील अग्रगण्य असलेल्या पुण्यातील तौरल इंडियाच्या सुपा येथील उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुपा एमआयडीसी येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार सुरेश धस, आमदार विक्रम पाचपुते, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया व तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते, संचालिका प्राची गीते आदी व्यासपीठावर उपस्थित होते. पण याचे कारण आहे, मी बघितलं की भरत गीते हा केवळ एक उद्योजक म्हणून काम करत नाही, तर स्वतःच्या उद्योगासोबत आपल्या महाराष्ट्रामध्ये इतरही उद्योजक आले पाहिजे याकरता महाराष्ट्राचा अँबॅसेडर म्हणून, महाराष्ट्राचा राजदूत म्हणून तो काम करतो. मी डावोसमध्ये देखील मी बघितलं, विविध लोकांशी भेटायचं, त्यांना आमच्याशी भेटवायचं, त्यांना कन्व्हिन्स करायचं, त्यांची गुंतवणूक आणायची, हे काम सातत्याने तो करत असतो. आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याचं जे काही डोमेन नॉलेज आहे हे इतकं चांगलं आहे, त्यामुळे टेक्निकली जो व्यक्ती साऊंड असतो तो व्यक्ती दुसऱ्याला चांगल्या पद्धतीनं कन्व्हिन्स करू शकतो. त्यामुळे त्याला इंजिनिअरिंगही समजतं, फायनान्सही समजतो आणि महाराष्ट्र काय देऊ शकतो हे देखील त्या ठिकाणी समजतं. आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत भरत सारखे उद्योजक आमच्या सोबत आहेत तोपर्यंत निश्चितपणे आपल्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही. मी पुन्हा एकदा भरतचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या कुटुंबाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या पाठीशी अत्यंत ताकदीने उभं आहे. त्यांच्या कन्येने मला आज खूप सुंदर ग्रीटिंग या ठिकाणी दिलेलं आहे, त्याबद्दल मी तिचे देखील आभार मानतो. सीओईपी मध्ये तुम्हाला घेऊन येण्यासाठी किती प्रयत्न झाले याचा साक्षीदार मी देखील आहे. पण आता तुम्हाला सीओईपीला घ्या म्हणून सांगायची गरजच राहिली नाही. स्वतः सीओईपी तुमच्याकडे येईल की भरतजी तुम्ही आता आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. एवढं तुम्ही कर्तृत्वानं सिद्ध केलं की एक मराठी माणूस काय करू शकतो. आणि तुम्ही बोलत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली की तुमचं नातं हे ग्रामीण भागाशी आहे. मी देखील राजकीय माझ्या कारकिर्दीला सुरुवात ग्रामीण भागातनंच केली आणि ग्रामीण भागातल्या लोकांच्या खऱ्या अपेक्षा या उद्योजकांकडनं काय असतात हे तुम्ही समजू शकता. आणि म्हणूनच तुमच्याकडे आज 10 लोकांपासून झालेला कामगारांचा वर्ग हजारो लोकांपर्यंत गेलाय. हा देखील आदर्श मराठी उद्योजकांचा आहे. आणि म्हणून भरतचा आदर्श आम्ही तर उद्योजक म्हणून जे कोण असतील त्यांना घ्यायला सांगूच, पण जे मराठी लोक उद्योगांमध्ये येत नाहीत आणि मराठी लोक उद्योग करत नाहीत ही सांगण्याची भूमिका काही लोक जी घेत आहेत त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं सडेतोड उत्तर हे भरत गीतेने दिलंय. आणि आता हे मागच्या वर्षीचा माझा जो करार होता त्यावेळी नगरमध्ये माझ्या बरोबर आणखी एक दुसऱ्या बेवरेजेसच्या कंपन्या आल्या होत्या, त्याचबरोबर तौरल इंडिया ही होती. या वर्षीचा काही मला एवढा कराराबद्दल माहिती नाही, कारण यावर्षी मी काही करारामध्ये नव्हतो. पण आमचा स्वतःचा 500 कोटीचा हा करार होता जो वर्षभरामध्ये रेकॉर्ड ब्रेकमध्ये आम्ही तो पूर्ण केला. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचा उद्योगाचा राजदूत म्हणून मला जे संबोधित केलं त्याबद्दल मला नक्कीच गर्व वाटतो. पहिला प्रोजेक्ट चाकणमध्ये 2 वर्षात, दुसरा प्रोजेक्ट अवघ्या 1 वर्षामध्ये सुपा अहिल्यानगरमध्ये, जिथे ग्रामीण भाग असल्यामुळे दळणवळणाची चॅलेंजेस असल्यामुळे टेक्निकल कॅपॅबिलिटी कमी असलेली लोक इथं मिळतात. सर्वांनाच पुणे आणि मुंबईमध्ये राहायचं आहे, तरीसुद्धा मी ह्याला एक चॅलेंज घेऊन उद्योगाचं एक विकेंद्रीकरण झालं पाहिजे, विकास हा समतोल झाला पाहिजे. विदेशामध्ये मी जर्मनीमध्ये जिथे 10 वर्ष राहिलो तिथे जर पाहिलं माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला जी माणसं आहेत तर एक लॉन्जिन सारखी वॉच आणि BMW सारखी कार ही 5,000 आणि 10,000 लोकसंख्येच्या गावात बनते. ती महाराष्ट्रात आणि भारतात का बनू शकत नाही ह्या उद्देशानेच मी
जर्मनी सोडून 2014ला आलो होतो आणि आज अवघ्या 10 वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझ्याबद्दल उद्योगाचं राजदूत म्हणणं हे माझ्यासाठी फार मोठी एक प्रशंसेची आणि एक अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं. सर, या उद्योगामुळं की आयटीच्या लोकांना जे आहे तर तो रोजगार मिळाला. इथे जवळपास 1200 रोजगार निर्मिती करू असं आपण म्हटलेलं आहे. मी चाकणमध्ये 200 म्हटलं होतं तर आज 800 लोक काम करतात. मी जेवढं प्रॉमिस करतो त्याच्या थोडंसं पुढेच जातो आणि आम्ही जर्मन प्रिसिजन आणि जर्मन ॲक्युरेसीवाली लोक आहोत. दिस इज माय पार्टनर लोथार टोनी who said in 2016, Mr. Gite, let's make figure so precise that we should not miss the target. त्यामुळे 150 कोटी केले पण 300 कोटी आणले. 200 रोजगार निर्मिती म्हटलं पण जवळपास तिथे 800 लोक आज काम करतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा मी 1200 म्हणत असेल तरी सुद्धा इथे एक डायरेक्ट इनडायरेक्ट खूप मोठी 2000-3000 जसं मुख्यमंत्री साहेब म्हटले की त्यांनी आज 1000 लोक चाकणमध्ये इथे 2000 लोकांना रोजगार देतील.